अतिवृष्टीमुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केला। लोकशाही मराठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेली आहे। सरकारच्या मदतीकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। तुटपुंजा मदतीमध्ये शेतकरी दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहे। या संदर्भात लोकशाही मराठी वृत्तवाहिनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय, सरकारकडे काय मागणी आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आणि गाऱ्हाणं काय आहे पाहूयात। बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीनं बीड जिल्ह्यातील शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। होत्याचं नव्हतं झालं। अनेक शेतकरी जे आहेत ती हतबल झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक शेतकऱ्यांच्या मातीसह जमीन देखील वाहून गेली। अक्षरशः मी या ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। अक्षरशः या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणी काहीच उरलं नाही। अक्षरशः या शेतकऱ्यांना सोयाबीन काढून टाकलं आणि आता ही रब्बीची पेरणी या ठिकाणी शेतकरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र सरकार या ठिकाणी जी मदत घोषित केलेली आहे ही मदत जी आहे ती लवकरात लवकर मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। मात्र एकीकडे जर पाहिलं तर ही जी तुटपुंजी मदत आहे ही शेतकऱ्यांपर्यंत दिवाळीच्या अगोदर पोहोचल का? आणि त्याचबरोबर एकीकडे शेतकरी जो आहे तो संपूर्ण कर्जमाफीची मागणी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। मात्र बीड जिल्ह्यातील जो शेतकरी आहे तो हवालदिल झालाय, हतबल झालाय। येणारी जी दिवाळी आहे ती नेमकी कशी करायची हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडला आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या काळात सरकार लवकरात लवकर या शेतकऱ्यांना घोषित केलेली जी मदत आहे ती पोहोच होईल का आणि शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर होईल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। काय सरकारकडे काय मागणी? आता हे खर्च ते निघावा एवढीच मागणी आमची। काय ही दिवाळी 2 दिवस आलेली, अकरा बाळांना कपडे लत्ते घ्यायचे, सणसूद करायचा, एवढीच मागणी आम्हाला। काहीतरी खर्च म्हणून काहीतरी अनुदान त्यांनी द्यावं। सरकारने घोषित केलेली जी मदत आहे ती तरी तात्काळ त्यांनी लवकर द्यावी एवढीच आमची विनंती आहे। सगळं पावसाने गेले, काही सुद्धा बांधाव जरी ढीग घासलेला असला तरी सगळं काहीच नाही राहिलं त्याच्यात, फक्त केर आणि हेच आहे। त्यामुळे 4 दिवसा दिवाळी आलेली आहे। लेकरा बाळांना काय करायचं आणि काहीच सुद्धा उरलेलं नाही आमच्यापाशी। पाण्या पावसानं नुकसान झाली, वापलं वरली सगळे पिकाची वाट लागली। काय सांगा म्हणता, आता हे कसलं तरी बांधाच्या बाहेर फेकलंय। आता ज्वारी बाटूक साटूक कसलं व्हायना येईल म्हणून बैलाच्या आशेने पेरायला लागलो बघा। काय आता काय दुसरं काय करावं म्हणून काही सुचच ना। आता हे बियाणं, खत, औषधं सगळं लाखां रुपयाचा खर्च झाला, पण त्याच्यात काही प्राप्ती नाही। आता या पाण्या पावसाने इतकी नुकसान झाली। सरकारकडे मागणी आहे की कमीत कमी नुकसान भरपाई तरी द्यावं, बैल कष्ट निघावं, खत बियाण्याचा खर्च निघावा, ह्या हिशोबाने मागणी आहे। असं दुसरं काय देणार आहे ते तरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।